आमच्या जाणतागराच्या ग्रुपचे मेंबर अमरजी सावंत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला मॅच चालू करायचा प्रयत्न करा अंपायर्स. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवा. तर पुष्पा बैलाचे मालक अमरजी सावंत यांना विनंती आपण मंचावर या. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. आमच्या जाणता राजा ग्रुपचे सदस्य आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला तेजस पाटील आणि आदेश मोकल पिरकोन संघाकडून ही सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित घरत. वरचेवळे विरुद्ध पिरकोन दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रोहित घरतचा. फाईट ओव्हर द विकेट ना. फुल टॉस होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. रिश सायानं बॉल वळवलाय. डीप मिड विकेटला एकमेव क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. तोपर्यंत मात्र एक रन धावसंख्येचा श्री गणेशा पिरकोन टीमचा पहिली धाव फलकावर. कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र टायमिंग फसलंय. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तीर्थाव चेंडूची सांगता. चांगला बॉल रोहित घरतचा. रोहित घरत म्हटलं की व्हेरिएशन्स बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. लेग ब्रेक ऑफ ब्रेक सर्रासपणे. दिशा आपण पाहिली तर लेग स्टंपवर होती आणि ऑब्व्हियसली पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. दुसरी रन धावफलकावर. तर चांगले बॉल खरं तर कट करण्याचं सामर्थ्य या गोलंदाजाकडे आहे. दोनही बाजूला चेंडू कट करू शकतो रोहित. फुल टॉस. सरळ जाऊन पायावर आदळला. अपील नाकारण्यात आले पंचांकडून. इकडे लेग बायचा इशारा येईल. एक धाव एक्स्ट्राज मध्ये ही बढोतरी. फुल टॉस होता परंतु मिस केला होता यावेळेस मी तर म्हणेन. धावसंख्या 3. संत सुरुवात झाली टीम पिरकोनची. फिरवला होता चेंडू. पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला. इकडे मात्र व्हेरिएशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. गती परिवर्तन. प्रत्येक चेंडू तुम्हाला वेगवेगळ्या गतीने येताना दिसेल आणि खासियत आहे या वरच्या वेळेस संघ म्हटला तर अनेक तुम्हाला फिरकीचे जादूगर पाहायला मिळतात. फुल टॉस आहे. वळवलाय बॉल. दिशा दिले फाईन लेगला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावा करता पहिला चौकार येतोय टीम पिरकोनसाठी. चौकार आलाय तेजसच्या बॅटमधून. टीमची टोटल 7 या आकड्यावर. चेंज ऑफ पेस. यावेळेस मात्र मिसक्यूट झालाय. फटका बॉल हवेत आहे. लॉंग चेस होता. मिड विकेटचा फिल्डर जवळ मिड ऑन पर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणाला बॉल हातामधून निसटला. रन जरूर प्राप्त झाल्यात परंतु चांगला एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाला फिल्डरचा. दुहेरी धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धाव फलकावर बिनबाद 9 पिरकोन टीमची धावसंख्या. मैदानामध्ये एक झाड आहे. खरं तर त्या झाडाला लागून चेंडू आतमध्ये राहिला तर तुम्हाला धावा काढाव्या लागतील आणि लागून जर बाहेर गेला तर चौकार असेल. आणि अडकला तर 2 धावा आहेत. अडकण्याच्या शक्यता फार कमी आहेत. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 9. दुसरं षटक घेऊन स्पीडअप करत राहा वरच्या वेळी संघ. थोडंसं उशिरानं चाललोय. थोडा वेळ कव्हर करायची आम्हाला. प्रीतम घरत येतोय.
तनय भगत चांगला बॉलर आहे खरं तर, हा एक यंगस्टार. 1-2 वर्ष सातत्याने आपण पाहतोय, प्रभावित केले त्याच्या गोलंदाजीनं सुद्धा. राऊंड पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून स्वागत केलंय तनयचं. पहिलाच बॉलवर ठोकलाय षटकार. षटकारानं खातं ओपन केलं आदेशनं. पहिले 2 डॉट बॉल खेळला होता, त्यानंतर मात्र षटकार आला. धावसंख्या 15वर. आदेश मुघल म्हटला तर एक चांगला फलंदाज ओळखला जातो या टीमचा, आणि ही सुरुवात मात्र त्याच्यासाठी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवून देणारी ठरेल. जेव्हा एखाद्या मोठ्या फटक्याने आपण अकाउंट ओपन करतो तेव्हा एक वेगळा आत्मविश्वास फलंदाजांचा वाढत असतो. तनयचा हा बॉल वेगवान होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल षटकारानंतर मात्र कमबॅक तनयचं. निर्धाव चेंडू थोडासा अँगल बनवून बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय. मिडल स्टंप, लेग स्टंपवर चेंडू टाकून थोडंसं बाहेर काढतोय तनय, ही खासियत आहे त्याची. शॉट होता, हुक केलाय. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. बॉलमध्ये 10 धावा आल्यात तनयच्या. खोलात टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंप, यॉर्क इकडे नॉन स्ट्राइक एंडला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आणि या सिरीज फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय. पिरकोन टीमला तेजसला क्रीज सोडावी लागते. दुर्दैवीरित्या तो धावचीत झालाय 19 या धावसंख्येवर. फर्स्ट विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकावर प्रसाद गावंड मैदानामध्ये दाखल होतोय. रनआउट झाला, खरं तर थोडासा पॉपिंग रीचच्या पुढे आला होता, आणि ती संधी मात्र गोलंदाजानं साधली, आणि ब्रेक थ्रू मात्र मिळाला. 19 धावांवर पहिला फलंदाज बाद झाला पिरकोन टीमचा. गोलंदाज नाही, पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतो. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा उत्तुंग असा फटका आदेशच्या बॅटमधून येतो. आणखीन एक तडाखेबंद षटकार. समोरच्या दिशेमध्ये षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 7 बॉलमध्ये 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. आदेश मोकल 2 षटकार 1 चौकार, सगळ्या धावा चौकार षटकारांनीच. बॅट स्विंग प्रचंड आहे, बॅट वेगात फिरवतोय, परंतु इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला. विकेट किपरकडे डॉट बॉल. कमबॅक करत असताना तनय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर पिरकोन संघाची धावसंख्या 1 गडी बाद 25 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या 9 धावा आल्या होत्या, परंतु तनयच्या 16 धावा आल्या. 2 ओव्हर्समध्ये 25 झाल्यात. एवढ्याच धावा जर आल्या तर एक चांगली टोटल मात्र ठरेल या मैदानावर. का 45-48च्या आसपास जाणारी टोटली थोडीशी चॅलेंजिंग ठरते, परंतु पाठीमागच्या मॅचमध्ये बेलवली संघानं चेस केलाय. ओव्हर द स्टम्प्सनं पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंग ऑफ कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगलच मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 26 नाव. 26 धावा. आदेश मोकल चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. चांगले स्ट्रोक्स याच्या बॅटमधून आलेत. एका बाजूला प्रसाद गावण. डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या अंपायर. लगातार 2 षटकार आलेत प्रीतमच्या गोलंदाजीवर आणि त्याचमुळे पिरकोन संघाची धावसंख्या मात्र झपाट्यानं विकसित होत असताना 38 वर स्कोर पोहोचलाय. चला बॉलची मागणी केली. काळोख्या रात्रीमध्ये सुद्धा बॉल अक्षरशः शोधून आणले जातात. 38 धावा धावफलकावर. प्रेशर आता मात्र असेल ते गोलंदाज प्रीतम घरतवर कमबॅक करावा लागेल. आक्रमक झाला आदेश मोकल, ज्याच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 28 धावा निघाल्यात. 4 षटकार आणि 1 चौकार. दोन बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. गतवर्षी भन्नाट फॉर्म मध्ये होता आणि याही वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आदेश आक्रमक हे आतापर्यंत साकारले. फुल टॉस, कडक शॉट आहे. ऑन साइडला व्हेरी पॅरलल, जमिनीला समांतर फटका. सलगचा हा 3रा षटकार. बॅटिंग पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर संपूर्णपणे एकाती वर्चस्व गाजवतोय. 11 बॉलमध्ये 34 धावांचं योगदान दिले. 5 षटकार आणि 1 चौकार. एकही सिंगल नाही आतापर्यंत, एकही डबल नाहीये, ट्रिपल नाहीये. फक्त चौकार षटकारांची भाषा सध्याच्या घडीला बोलतोय. पहिल्यांदाच त्याच्या बॅटमधून सिंगल येत असताना 34 धावा फक्त चौकार षटकाराने आल्या होत्या. ही पहिली सिंगलला 35वी धाव. त्यामुळं आपण पाहिलं तर आक्रमक खेळ आदेश मोकलचा नेहमीच मैदानावर पाहायला मिळतो आणि आज वारदोलीच्या मैदानावर सुद्धा तोच खेळ पाहायला मिळालाय. फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत.
डीप मध्ये पहिली धाव वेगानं दुसऱ्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर 1 गडी बाद 47 धावा 47 लॉस ऑफ 1 विकेट. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या मी तर म्हणेन 4 ओव्हरच्या मॅच मध्ये कालपासून 45च्या आसपास धावसंख्या गेली. चेस करणं फार कठीण होतंय. मगाशी 48चा चेस जरूर झाला बेलवली संघानं, परंतु या अगोदरच्या सामन्यांमध्ये चेस झाला नव्हता. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा करंजाडे संघाला 47 धावा चेस झाल्या नव्हत्या. त्यानंतर दापोली संघ सुद्धा चेस करू शकला नव्हता. मगाशी नारपली संघ सुद्धा चेस करू शकला नव्हता. तर चेस करताना थोडंसं दम लागतोय अनेक संघांना आणि या ओव्हरमध्ये जर धावा आल्या वरच्या वेळी संघ आणि 10-12 धावा जरी आल्या तरी फार कठीण होईल दुसऱ्या सत्रामध्ये. त्यामुळे हे शेवटच्या षटकामध्ये रोखावं लागेल फलंदाजांना. खास करून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल तरच ही धावसंख्या नियंत्रणामध्ये आणता येईल. आणि हे 4थं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो स्वप्नील घरत. परंतु समोर मात्र आक्रमक सध्याच्या घडीला खेळ करणारा आदेश मोकल आहे. पहिलाच बॉल ऑफ केले. इकडे मात्र मिसफील्ड झाले लॉंग ऑफ कडून आणि लगेचच दुसरी रन कंप्लीट. 2 धावा प्राप्त होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि स्कोर 49 वर. चांगली बॅटिंग हार्ड हिट करतोय. फटक्यापड पाहिले तर अगदी पाहायला गेलं तर हार्ड हिटिंग करत असताना आदेश. चेंज ऑफ पेस ऑन साइडला स्विंग केलंय. बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून 6 धावा करता. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. पॉवर पॅक धमाका पाहायला मिळतोय. आदेश मोकल ऑन फायर नाव. आणखीन एक बहारदार फटका षटकार. आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. ओ यावेळेस एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटला आणि साजरे करेल आदेश मोकल अर्धशतक. हाफ सेंचुरियन आजच्या रात्रीमधील दुसरं अर्धशतक. पानशिलच्या हर्षल तांडेल नंतर मात्र पिरकोनच्या आदेश मोकलनं कारनामा केलाय. वारदोली नाईट स्पर्धेमध्ये ठोकलंय अर्धशतक. सुपर बॅटिंग. हॅट्स ऑफ आदेश. कमालीची फलंदाजी मात्र पाहायला मिळाले आणि पिरकोन संघाची धावसंख्या 63 या आकड्यावर 63. बॅट उंचावतोय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. या बॅटनंच अर्धशतक पूर्ण करून दिलंय त्याला. काय क्लास इनिंग पाहायला मिळाली. 16 बॉल मध्ये 51 धावा 7 षटकार 1 चौकार 318च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग पाहायला मिळाले आज आदेश कडून. अजूनही 4थ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मघाशी पानशील संघानं जेव्हा अर्धशतक झालं होतं तेव्हा 66 धावा केल्या होत्या. हायेस्ट स्कोर आहे तो या स्पर्धेमधला. इकडे त्याच तयारीमध्ये आहे आजच्या रात्रीमध्ये. ही अर्धशतकासाठी हे फटाके होते पिरकोन संघासाठी आणि खास आदेशसाठी. हाफ सेंचुरियन ठरलाय.
2 चेंडू शिल्लक असतील अजूनही या चौथ्या षटकामधील. स्वप्नील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. आदेश मोकल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफला, परंतु लो कॅच त्या ठिकाणी टिपले आणि फलंदाज होईल बाद. अर्धशतकी खेळी साकारणारा आदेश मोकल आणि त्याला सोडावं लागते मैदान. विकेट डाऊन, परंतु बऱ्याच उशिरानं मात्र ही सफलता प्राप्त झाली ती वरचोळे संघाला. परंतु तोपर्यंत आदेश मोकलनं मात्र संपूर्ण सामन्याचं चित्र पालटवलंय. 51 धावांची तडाखेबंद खेळी करून तो पॅव्हेलियनकडे परततोय. सुपर बॅटिंग, दुसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं. विशाल यावेळेस अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेटिस लॉंग ऑफला, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज प्रसाद बाद होईल आणि या 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर 64 64 धाबा धावफलकावर 65 धाबांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते वरचोळे संघासमोर. यानंतर टॉस केला जाईल. पोंजा आणि शिवकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लीज या, लवकर या पोंजे शिवकर. 51 धावांची खेळी साकारली या मॅच मध्ये आदेश मोकल आणि त्याचमुळे मोठी भरभक्कम धावसंख्या. चला इकडे मात्र ही इनिंग सुरुवात होण्याच्या अगोदर टॉस होणं फार गरजेचं आहे. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना असेल आणि जर दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित राहिले नाही तर सामना 3 षटकांचा खेळवू आम्ही. एकच टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला तर त्याला टॉस विन घोषित केला जाईल. त्यामुळं शिवकर आणि पोंजे संघ आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. चला निर्णय काय शिवकर संघ? बॉलिंग. त्यामुळे पोंजे संघ आपले खेळाडू आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे घेऊन या. तर जाऊया नेक्स्ट इनिंग कडे. धावा करायच्या त्या मॅच मध्ये तब्बल 65 धावा, 65 रन्स टू विन. 65 धावा आणि या दुसरं सत्र थोडंसं घाम गाळावा लागेल वरचोळे संघाला. आमच्या समवेत आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये
महेशजी गायकर आहेत भिंगारवाडी, त्याचप्रमाणे मयूरजी पाटील आहेत भिंगारचे, त्यांची चांगली साथ आम्हाला आज लाभते. आणि दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो महेश गायकर यांचा. थँक्यू. थँक्यू दीपक पाटील सरांचा. खरं आजच्या रात्रीमध्ये आपण आवाज ऐकतोय. माझे साथी समालोचक खरं आता आमचे परम मित्र मयूर पाटील भिंगार. पासष्ट धाब्यांची गरज आहे मैदानामध्ये पाहतो. आजच्या रात्रीमध्ये दुसरा अर्धशतक ज्याच्या नावावरती आपण पाहतोय. आदेश मोकल कमालीची बॅटिंग राहिली. अगदी पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं षटकारांचा आकार तर पाऊस मैदानामध्ये पडला गेला. अगदी त्याच पद्धतीने मैदानामध्ये इथे खेळ दाखवावा लागेल. वरचे ओवळे या टीमला टीपर टॅक जशाच तसं उत्तर मैदानामध्ये देणं खूप गरजेचं आहे. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रीतम आणि रोहित समीर गरत आणि रोहित घर अशी जोडी मैदानामध्ये पहिल्याच बॉल इथे आपण पाहतोय. खराब बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रसाद गावण इथे पहिला बॉल थोडासा खराब जोर राहिला. दुसऱ्या बॉल वरती लगेच आपण पाहतोय विकेट जाताना एस्टनचा घेतलाय बॉल नव्हे फलंदाज इथे आपण पाहतोय. समीर गरजचा संपलाय खेळ. डीज डीज नवीन फलंदाज आता आपण पाहतो इनिट क्रमांक 3 वरती अक्षय भगत. खरं तर पहिल्या बॉलपासून आता आक्रमण करावं लागेल. 65 धाब्यांचा टार्गेट. या बॉलवरती आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट जाताना पाहायला मिळाले. कमालीची बॉलिंग रॅली ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॅटिंग करत असताना षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाजी करत असताना पण पाहिला प्रत्येक बॉलवरती विकेट. तू चल मी येतो सोबतीला अगदी सांगत असताना कुमार गरत नवीन फलंदाज. एखाद्या फलंदाजाली करताना आता इथं जोखीम घ्यायला हवी. एखाद्या फलंदाजाला आकाशाला गवसणी घालणारे मोठे मोठे फटके मारावे लागतील. 65 धाब्यांचा मैदानामध्ये टार्गेट इथे करत हॅट्रिक पूर्ण जरूर झाली असते मैदानामध्ये. अच्छा रात्रीमध्ये आपण पाहिला चौकार हॅट्रिक होताना अच्छा रात्रीमध्ये आपण पाहिला 2 अर्धशतक झलकवताना परंतु अच्छा रात्रीमध्ये विकेट्स हॅट्रिक देखील पूर्ण झाली असती. कदाचित क्षेत्ररक्षकाने साथ दिली असते. पिरकोण संघ आपण पाहतो उरण तालुक्यातील दादा संघ पिरकोण उरण तालुक्यातील दादा संघ करताना पाहतोय आपण मैदानामध्ये थोडासा इंजरी झाली आहे. चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा.
धावसंख्या पाहतोय 2 वरती सध्याची स्थिती 2च ना. हेलिकॉप्टर या बॉल वरती खोलवर पद्धतीचा बॉल 65 धाब्यांचा टार्गेट आहे. हे करतो ओळखायला वरच्या ओले टीमला. परत इथे आपण पाहिला गोलंदाजी भन्नाट राहिली आहे. अगदी गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं पाहायला मिळालं. कधी गोलंदाज आपण पाहतोय गती वाढवताना, कधी गती कमी करत असताना आपण पाहतो गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं पाहायला मिळाला. अजून एक वेगवान उत्तर मैदानामध्ये द्यायचा, परंतु आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जरूर जुलत नाही. हा नशिबाचा करतर चौकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती, 4थ्या क्रमांकावरती. अजून देखील मैदानामध्ये जरूर आहे. परंतु इथे आपण पाहिला कमबॅक मैदानामध्ये सातत्यानं राहिला गोलंदाज आपण पाहतो प्रसादच्या माध्यमातून. आज कमालीची बॅटिंग देखील राहिली आहे. त्यानंतर गोलंदाजी देखील कमालीची राहिली आहे. पहिला ओव्हरचा इथे खेळ संपला जातो. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 2-6 डिझा. रोशन ठोक. लोवर फुलटॉस पद्धतीचा बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षण उचलणार फेकणार तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय आणि राऊंडच्या स्वरूपामध्ये ते परतीचा प्रवास करत असताना फलंदाज आपण पाहतोय कुमार घरातला डीजे. पाहिली कमालीची गोलंदाजी. प्रत्येक बॉल वरती आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं पाहायला मिळाला. कधी आपण पाहिला क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. तीच महत्त्वाची भूमिका झेल जरूर सोडला परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील बाद झाला. पुन्हा एकदा चेंडू आयोमध्ये झेल मात्र इथे आपण पाहतोय पकडण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु इथे सेफ लाइटिंग चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. 2 धाबा, एक धाव मात्र इथे सहजतेने पूर्ण केली गेली. एका धाब्याने फारसा फरक पडणार नाही कारण आपण पाहतो 65 धाब्यांचा भला मोठा टार्गेट तो चेस करायचा असेल तर त्याच पद्धतीने तुम्हाला मोठे मोठे पटके मारावे लागतील, अन्यथा तुम्हाला पराभवाचा स्वीकार करावा लागेल. अक्रॉस द लाईन स्लोवर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर करतर आपण पाहिला गती कमी केली. ही गोलंदाजाची करतर ओळख या मैदानामध्ये सिद्ध करत असताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती रुपेशला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी अनपिड आपण जरूर पाहतोय. 40+ चा खेळाडू पुन्हा एकदा चेंडू बराच मध्ये
क्षेत्ररक्षण सातत्यानं प्रयत्न जरूर राहिले जेलचे, परंतु अगदी आपण पाहिला सेफ लँडिंग होत असताना परंतु एक एक धाब्यांसाठी मैदानामध्ये संघर्ष सध्याच्या घडीला टीम वरचे ओवलीचा चालू या. 65 धाब्यांचा टार्गेट अगदी आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पाहतोय 3-14. त्रिकोण टीमची बॅटिंग राहिली, अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील राहिली. 65 धाब्यांचा टार्गेट असं वाटलं तर वरचे बोवली संघ एक पनवेल तालुक्यातील दादा संघ या सहजतेने धाबा त्या चेस केल्या जातील, परंतु गोलंदाजी आपण पाहिली आणि महत्वाची भूमिका क्षेत्ररक्षणाची ही खूप चांगली राहिली आहे ती टीम त्रिकोण संघाची. आणि ताकदीचा वापर सातत्याने जरूर राहिला. क्रिकेटमध्ये आपण पाहिला ज्या वेळेस तर आपण पाहिलं मोठी धावसंख्या चेस करत असते त्या वेळेस तर आक्रमणाचा प्रयत्न नेहमीच टीमचा राहतो आणि त्या वेळेस तर डॉट पर्सेंटेज जास्त केले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. इथे तेच घडलं गेलं, कदाचित थोडीशी खराब खेळी राहिली ती वरच्या ओवले टीमची. आपण पाहिला मैदानामध्ये त्रिकोण संघ सध्याच्या घडीला वर्चस्व ठरत असताना त्याच्या केम्यामध्ये करतो जल्लोषाचा वातावरण. 65 धाब्यांचा टार्गेट अगदी आपण पाहिला या मैदानामध्ये पार करत असताना थोडंसं अंगलट आलाय मॅच वरच्या ओवले टीमच्या बाजूने. आता जल्लोषाचा वातावरण त्रिकोण टीमच्या केम्यामध्ये पाहायला मिळाला. बारा 11 शिवकर संघ अशी बेकपॅट मॅच, परंतु ही मॅच थोडीशी एकतर्फी पाहायला मिळाली कारण त्याचं एकमेव कारण गोलंदाजी खूप चांगली राहिली ती त्रिकोण टीमची. अजून एक वेगवान बॉल तेज तरार मैदानामध्ये परफेक्ट यॉर्कर करताना आपण पाहिला. कोलवर पद्धतीचा बॉल टाल्यांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सनील पाटील प्रभावित केले. आज प्रत्येक गोलंदाजाने आपण पाहतोय सध्याच्या घडीला एक धाव खर्च केली नाहीये, एकच धाव खर्च केली आहे, एकही धाव खर्च केली नाहीये आणि एक बॉलचा खेळ बाकी आहे. मेडन षटक मैदानामध्ये हाताळला जाईल का, परंतु इथे आपण पाहतोय एकदा मात्र सहजतेने पूर्ण केली गेली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण मॅच देखील माहिती आहे आता बसलीच गेली आहे. एकतर्फे मॅच पाहायला मिळते. षटकार चौकार खरं तर सुरुवातीपासून यायला हवेत ते मात्र आले नाही आणि त्याच कारणामुळे आपण पाहिला सध्याच्या घडीला वर्चस्व ठरत असताना त्रिकोण संघ 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या पाहतो धावफलकावरती निव्वळ 15 धाबा बनवायची होत्या 65 धाबा, अजून देखील 50 धाब्यांची गरज आहे. अजून देखील 50 धाब्यांची गरज आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाज मैदानामध्ये आदेश मोकल. फटका चांगला, झेलची संधी आणि इथे पकडला जातोय झेल आणि फलंदाज आपण पाहतोय स्वप्नील गरजचा संपला जातोय खेळ. एखाद्या फलंदाजाला खरं तर जिम्मेदारीने खेळ करणं खूप महत्त्वाचं होतं. प्रत्येक फलंदाज आपण पाहिला षटकार चौकाराच्या नादामध्ये विकेट जाताना पाहिली. हॅलो काय ग, कोणाशी बोलत होतीस ग? जा बाला, आजपासून माझा तुला त्रास होणार नाही.
आपल्या टीमसाठी प्रत्येक गोलंदाजाने खरं तर गतीमध्ये परिवर्तन सातत्याने पाहायला मिळालं आणि त्याच कारणामुळे आता सध्याची घडी आपण पाहतोय थोडंसं अवघड झालाय सामना, कारण कळून चुकलं मॅचचा रिझल्ट देखील. प्रेक्षक देखील थोडेसे नाराज असेल, कारण ज्या वेळेस आपण पाहिला अगदी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जास्त असते त्या वेळेस करतर प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह तितकाच वाढत असतो. इथे करतर शेवट गोड केला जाईल मैदानामध्ये आपण पाहतो, प्रयत्न करतर राहिलेत. इथे आपण पाहतोय अगदी मॅच देखील माहिती आहे रिझल्ट, तरी देखील आपण पाहतोय मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम पूर्णपणे अगदी आपण 100% आपल्या टीमसाठी देत असताना आपण पाहतोय. एक धाव मात्र ती सहजतेने पूर्ण केली. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज आपण पाहतोय आदेश मोकल 50 या बॉलवरती आपण पाहिला गती वाढवली आणि त्यात नंतर बीट करत असताना फलंदाजाला अगदी आपण पाहिला या मैदानामध्ये एकतर्फी मॅचेस फार कमी पाहायला मिळाल्या, परंतु हे देखील मॅच एकतर्फी पाहायला मिळाली. नक्कीच या मॅचमध्ये थोडासा कुठेतरी एकतर्फी मॅचचा पाडणं जड होत असताना पिरकोण संघाच्या बाजूने आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर उचलीत येणारा बॉल मैदानामध्ये पाहिला, पुन्हा एकदा चुकी झाली, परंतु या चुकीचा काहीही परिणाम होणार नाही आहे, कारण भला मोठा टार्गेट तो पार करत असताना कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखता आलं. तर आपण पाहिला मैदानामध्ये ज्या वेळेस तर आपण पाहिलं एकतर्फी मॅच असते त्या वेळेस स्कोरर देखील कंटाळत असतो आणि आम्ही देखील, परत इथे आपण पाहिला मॅच जिंकली नो डाऊट. सामन्याचा सामनावीर तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो आजच्या रात्रीमध्ये दुसरा शतक त्याच्या नावावरती राहिला. गोलंदाजी करत असताना देखील कमालीची बॉलिंग राहिली, 2 विकेट्स 5 धाबा आणि फलंदाजी करत असताना 51 धाबा ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आदेश ठरतोय सामन्याचा सामनावीर